मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय 10। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। 10 आणि 11वा अध्याय, 2 अध्याय या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय 10 आणि 11। 10वा अध्याय। ओम नमो अहेतुक दयासागरा परब्रह्म परात्परा करुणाघना सकला धारा दत्तात्रेया जगद्गुरु सद्भक्त सदाचारी नित्य नैमित्य कर्म निर्धारी नामस्कीर्तन कथा कुसरी सांगती श्री तिरुमलदास उंच बडे स्वानंद अंतरी सहज करुणा शब्द रूप धरी सतसंग शंकर भटजी सवे तरी नित्य चाले तयाचा शंकर भटजी अति आदरे जिज्ञासा करीते शाश्कात कारे केवी ब्राह्मण कृतार्थ सारे होती सांगा भक्तराजो आनंदने श्री तिरुमलदासांनी सांगितले शंकर भटजी लागुनी तेची परियसी सावधपणे भाविक जन प्राणवायू आकाश अग्नी जल विश्वास भूमी इंद्रिय मन खास अन्न बल विचारही मंत्र कर्म लोक नाम अशा कला 16 धाम शरीराश्रयी जीवाचे काम जाना इतक्याने 15 कला पंचभूती लीन तंतभिमानी देवता मूल शक्ती चैतन्य सागरी विलीन होती ब्रह्मचिन मात्रे जैसे तैसे अघोड होडा नदी ती विलीन महासागरी होती भौतिक देवी आध्यात्मिक ब्रह्मसागरी होय लीन वासेन सह कर्म गेली आत्मबोधे अविद्या सरली सहज ब्रह्मास्थिती ठाकली शाश्कातकार होय ते धवा शास्त्रोपाय निष्काम कर्म शुद्ध भाव मुख्य वर्म ब्रह्म ज्ञानार्थ स्वधर्म आचरितो ब्राह्मण जाना षोडश कला संपूर्ण अनुग्रहवतर जो पूर्ण करी पाप ताप चूर्ण तो श्रीपाद श्री वल्लभ तत्व प्राण रूपे स्फुरले ज्याद्य शक्ती तत्व भले पुढे सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ संबोधले सृष्टीक्रमी तयासी तयापासून विराट पसरले जे अफाट मूल संपदा अचाट इच्छा क्रिया ज्ञान शक्ती प्राण संपदांचे क्रीडनास आत्मानुसंधानी जो प्रेरी तयास सुख दुःखादी क्लेश मुळास वाटती मृग जल व्रत सृष्टी आरंभी पंच महाभूते जाणना त्या पंच ज्ञानांद्रियाते वर्तना त्या पंचेंद्रियाते जाहली आविर्भूत दश इंद्रियांचे अधिपती मन घडे ते अन्नापासून म्हणून असावे सावधान आहार विषयी टेविता आहार शुद्धी घडीत असे सत्वशुद्धी तेने होय दृढ सद्बुद्धी ब्रह्मज्ञान धात्रीजी अविद्या आश्रय मन जो चैतन्याचा प्रत्याभास जान मंत्राचे करिता मनन मंत्र शक्ती प्रकट से मनाने जो तारी तो मंत्र निर्धारी लयबद्ध भावना अंतरी होता साधे कामना कर्म आधार विश्वनिर्मितीचा तयास आधार नाम रूपाचे जेने आधी दैव आधी भौतिकांचा मांडला पसारा मानव जरी इंद्रिययुक्त तरी तो होईना कर्ममुक्त मूलतत्वी साक्षात्कार युक्त लय 16 कलांचा वासना प्रेरी जीवांसी तेने होती कर्मराशी तेने भोगणे सुख दुःखांशी पाप पुण्यानुसार जे वासना उठे अविद्यातून जीव घरी तयाचा अभिमान अहंकार तो जान भ्रमे आच्छिदित चैतन्य जे अहंकार विराल्या वाचून शाश्कातकार न घडे जाण शाश्कातकार व्यक्तितत्व लीन होय जीवाचे ते धवा परमात्मा व्यक्तितत्वासहित शक्तीसह निश्चित सिद्ध योग्यासी प्राप्त होत आत्मसमर्पण साधिता फिटती तयाचे कर्मभोग का देह त्यांचा त्याग घडे सहजी असंग होय तो जरी मग तयाच्या रूपे परमात्मा नाना रसभोगी प्रेमा प्रगटुनी दिव्य लीला धाम नटराज तो मोक्षदानी योगी जरी सिद्धीने भूलला अथवा अहंते मातला तरी तयाच्या गर्व हरणला समर्थ जान परमात्मा बापन्याचार्य मंत्रविद थोर तंत्र मंत्र वेते धीर अनुष्ठाने शक्तिपात गंभीर सौर मंडलातून करवित पाहती हजारो भाविक उत्तरे सौर मंडल तेज सम्यक श्रीशैल्य मल्लिकार्जुनम नावे गोकुर्णे महाबळेश्वर क्षेत्र जेने प्रत्येकारी अर्चनापूर्वी जो मनोकामना देवी उपासना साधना सफल हो जगतांची अवतरता ती उग्र शक्ती अन्नदाने करावी शांती श्री शैल्यक्षत्री घडे ती बापांना आर्य आज्ञेने एची प्रकारे स्वयंभू दत्तमूर्ती दिव्य शक्ती पाते जागृत करीती आणि श्रीपाद अवतरते
परमगुह हे जाना ते समयी श्रीशैल्यापरी अन्नदान ते घडे पीठापुरी कलयुगी अन्नदानाची थोरी अनंतगत प्राण म्हणून या अन्नदान हे महादान त्वरे देई समाधान सुटे विषय चिंतन तृप्तीपूर्ण यांतरी अन्न औषध भूक व्याधी शम व्हावी तोडून उपाधी नित्य त्या स्थाने साधा समयी सुचवितो दत्त प्रभू वर्तने श्री दत्त अवतार धरी बाल श्रीपाद रूपे लीला करी परिपूर्ण षोडश कला निरंतरी निरुणा घन किशोर रूप श्रीपाद काम देवत द्विज महाज्ञानी वैराग्य बीज भक्त उदार याची काज मंगल करणे अवतरले चित्रा नक्षत्र स्वामी मंगळ निवडले दूर करण्या अमंगल भक्तांचे क्षेम कुशल सिद्ध आशीर्वर्षे तयाचे अवतरती ज्योती रूपा महातेज रूप स्वयं ज्योती धरी रूप श्रीपाद प्रभूंचे ते दबा गणेश रूप म्हणून चतुर्थीस अय्यप्पा रूप म्हणून तुळ राशीस ग्रहपती सूर्य म्हणून सिंह लग्नास अवतरी श्रीपाद राजा नवे केवळ समन्वव हा स्वयंभू सर्वाश्रह धर्मशास्त्रा हा सदैव अभयदानी श्रीपाद राज जो अधिष्ठान संकलांचे स्मरण मात्रे संतुष्टांचे परमसुंदर रूप भक्त वात्सल्यांचे सर्वस्वदानी श्रीपाद राज श्रीपाद स्वयं दत्तमूर्ती तयापासून त्रिमूर्ती देवता 33 कोटी प्रगटी तेथून या श्रीपाद स्मरणे देव तुष्टी चराचर विश्व संतुष्टी श्रेय प्रेया होय पुष्टी करुणाघन श्रीपाद राज वाम भागी सकल शक्ती दक्षिण भागी देव वसती ऐसा श्रीपाद वल्लभ यती अमृत ऐश्वर्य प्रदाता जो तिरुपती माजी सप्तगिरीवर अवतरले जे व्यंकटेश्वर ते दत्त प्रभू खरोखर महाअवतार श्रीपाद श्री वल्लभ वेकार अमृत बीज कट ऐश्वर्य बीज करावया भक्त काज करुणा घन अवतारा अथवा ते पाप म्हणजे कट खंडन म्हणजे व्यंकट श्रीपाद जाणी जे अभिन्न एक अवतार ऐकुनी तिरुमल दास वचन पुसती शंकर भट तया लागून वर्णाश्रम धर्म विरुद्ध जाण श्रीपाद मते असे की वदती तिरुमल दास असून सकलांचे परमात्मा अधिष्ठान वर्णाश्रम तरी तयापासून ते श्रीपाद श्री वल्लभ जयांचे नित्य आत्मानुसंधान करीती ब्राह्मण वेशन जया ब्रह्म ज्ञान संपूर्ण ते ब्राह्मण जाणा तुम्ही व्यवहारी अध्ययन अध्यापन यजन आणि याजन सर्व सद्भाव संपूर्ण ती ब्राह्मण वृत्ती परी जो विहित कर्म त्यागी दुराचार्य अत्यंत भोगी ब्रह्मतेज पतित अभागी चांडल्य तत्व तया क्षत्रिय जरी शुचित्वाने तप आचरी ब्रह्मज्ञाने तया ब्राह्मणे होणे जेवी विश्वमित्रांसी ते क्षत्रिय तरी वीर सरस प्रधान त्यागुण वाणिज्य शांत रस प्रधान करी कृषी गोलोपान शास्त्र तेज न उरेते ती त्याचा स्थूल सूक्ष्म देहांत होती बदल असंख्याततेने ते वैश्य वर्णाप्रत जाताती ते धवा ब्राह्मण शास्त्र धर्म आचरिता घडे क्षत्रयवती शास्त्रता जेवी परशुराम द्रोण तत्वता कृपाचार्य जाना तुम्ही कुसुम श्रेष्ठी वैश्य असून कान करी शास्त्र धर्म पालन तेवी जन्मता शूद्र असून ब्रह्मज्ञान कान मज होई पूर्व कर्मानुसार जन्म जाती पूर्व संस्कारे स्वभाव गुण येती समाजितस्व व्यवस्थाती सांगितली शास्त्राने कोण्याचीही वर्णात कोणी येई जाई जन्म मरणी जो उच्चित त्या गुणी ईश कृपे येतसी विराट पुरुष मुख ब्राह्मणत्व तयाचे भाऊशयित्व उरूपासून वैश्यत्व शूद्रत्व पायापासून एवं सर्व परात्मा जो आपला अंतरात्मा जाणे तो जाना महात्मा श्रीपाद वल्लभ सांगती अधर्म त्यागुण धर्मानुष्ठान अवगुण त्यागुण सदगुण जाण गुणधर्मातीत परमार्थ धन लाभे श्रीपाद कृपे अधर्माचरण न सोडता आणि अवगुण त्यागता होय स्वर अवस्था तेने अकल्याण सर्वांचे तरी सद्भाव अंतरी बाहेर सत्कर्म आदरी श्रीपाद स्मरण निरंतरी शुभ स्पंदे ढवळे विश्व तेने मन संकल्पा येऊ विसरले बुद्धीसी वालप पडिले चित्त चैतन्य हरवले श्रीपाद स्मरण मात्रेसी जे ज्ञान गंगा स्नाने समज्ञान डोले प्रेमाने वैराग्य सहजासने पेटे हो सर्वताना तरी नर सावधानी ब्राह्मण परी दाटले कुभाव संपदन भिक्षा अस्वीकार जान करीती श्रीपाद प्रभू ज्वान जर्मनी रहवासी परमभक्त जिज्ञासी पीठापुरी श्रीपाद दर्शनासी जाता पावी अनुग्रह ब्राह्मण नर सावधिनीसी न कळे श्रीपाद लीला कैसी कळतान वळे बुद्धी जैसी साधन अनुक्रम विना शंकर भटजी सावश्रोता पुसे स्वामी जीव तरी म्हणता क्रमाने तो असे बदलता भिन्न आत्मा असे की हिमनग कन्या पार्वती कैसे नाते कोण जाती कोण्या कारणे ही कती सांगावे मज प्रार्थना ही तिरुमल दास उतरती निराळे जीवात्मे प्रत्येक जाती ती असे समो शक्ती अंश दिव्यात्मा प्रभूचा ठिणगी अंश प्रलय नाग्नीचा तेवी समो आत्मजान साचा ते चैतन्यवंत कणांचा सुप्त प्रभाव दडलेला संघ शक्ती कलयुगी सद्भाव संघटने ती जागे तरी विराट शक्ती त्या मागे उभी जाणार
सहकार्य वास्तुदेवता ग्रामदेवता क्षेत्र तीर्थदेवता वावरतो मी ती भूमिता आविष्कार आत्म्याचे तेही हिमालय देवता गिरिजा तयाची दुहिता यम सूर्य पुत्र तत्वता जो कर्मन्यास व्यवस्थापक पुण्यवंता पुण्यबलाने स्वदार्धी स्वर्गांधी सुखे पापाने त्रिविध ताप भोगणे न्याय असे तयाचा जरी म्हणती कर्म फळेल तेथे देवता काय करेल या लागी कर्मांचे केवळ आचरावे नास्तिकपणे तरी ऐक सावधपणे कर्म परतंत्र जडपणे फलदाता ईश्वरास व्यवस्थापने आवश्यक ती लीला तयाची ज्याचे कर्म असे जैसे फल पावे तो तैसे न्यायी जाण यमधर्मा ऐसे दयाळू ही तो असे तो नीच केत्याशी उपदेशी जो जिज्ञासू विशेषी वर देई सावित्रीसी भोग मोक्षदानी सूर्य तरी जगत मातात मुख्य तो देवात्मा त्याचे नेही हा विश्वात्मा प्रकट होत असे अवबिंब नभोमंडलातील देवता स्वरूप अधिष्ठान सकळ चराचरासी ऊर्जा पुष्कळ याचने योग होत असे रविबिंब हे अधिभौतिक सूर्यदेवता आदी दैवक तयाचे रूप आध्यात्मिका जगत माता म्हणून या जगत कल्याणार्था प्रकटे भक्त वात्सल्य जो रहाटे भव मूळ जो छोटे अनुग्रह अवतार श्रीपाद राजम 30 वर्षेपर्यंत त्यांची प्रकट अनुग्रह लीलासाची पश्चात अव्यक्तपण कृपेची धरी सावली तोची तो अनंत ब्रह्मांडी येणे जाणे अथवा प्रकट होणे लीला ऐसी सनातनी आरंभली श्री दत्त श्वास सामर्थ चुंबक जेवी लोहासी सहज चाडवी तेवी कुतर्म करुर्म म्हणवी योगीराज हा लोह जरी गंजले तरी चुंबकाकर्षण मंदावले तेवी मल्लादी दोष निवारण्या भले येणे लागे भगवंता तो जाणू अवतार विश्व कल्याणस्त्व जो साकार नित्य नूतन लीलासार अनुग्रह स्वात्मदानी तिरुमल दास रजक जरी भक्त श्रेष्ठ विदुरा परी भक्ती प्रेमे अंतरी कोंडिले भगवंता शंकर भटजी सात्विक ब्राह्मण ईश्वर चरणी निष्ठापूर्ण सतसंगी आधुरणी करीते स्वरधन्यता संवाद तयाचा मार्मिक मुमुक्षुस जो पेरिक साधकांशी उपकारक प्रिय तो सदस्य श्रीपाद लीला भवभय हारक सती त्या दुर्भाग्यनाशक सकल कल्याणकारक सामर्थ्य तया श्रीपाद चरित्रामृत प्राशन करिता पावे शुंभ संतान फल मिळे अनुष्ठान पठिता हा अध्याय इत श्रीपाद चरित्रामृत शंकर भटजी संमंत श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु मावली चरणांपन्न नमस्तु श्री अध्याय 10वा अध्याय संपूर्ण झालेला आहे मित्रांनो. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अध्याय 11 श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो भवतापवारका सकळ सौभाग्यदायिका निज भक्त पालका श्रीपाद वल्लभ गुरुमूर्ती तुझी परम पावन कथा जी करी भवबंध वृता आधार जो अनाथा दयानिधी तू म्हणून या होय जरी तव कृपा खास तरी देसी महापुरुष संश्रयास जो देई प्रेयसेयास ऐसी मंगल तव कृपा जेने हरती दुरते जो निवारी दुर्गतीत प्रेरित असे सत्प्रवृत्त भक्तोदारक तव कथा संत भेटे तव कृपेने कथा लाभे संत कृपेने निवारी जो संशय विघ्ने अनुग्रह हा तव साच तिरुमल दास श्री दत्त भक्त श्रीपाद चरण परमाणु रक्त उकलूनी दाविते व्यक्त गुड रस धर्मांचे आली शंकर भटजी पर्वणी संत वळले कृपादानी श्रोत्या वक्त्या आनंद मनी होय श्रवण कीर्तनांचा नमस्कारुणी आदराने पुसती ते विनयाने धर्मतत्व रहस्य स्पष्टतेने कळेना आम्हासी हो समजेना रहस्य यांचे तरी विवरुणी सांगावे साचे जेने धर्मतत्वाचे महत्त्व ठसेल अंतरी आनंदले तिरुमल दास ऐकुनी शंकर भट प्रार्थनांसी श्रवणाधरी जो विशेष प्रश्न करी शुभ वर्तनांचा अहिल्या पाहून सुंदर रूपवती गौतम ऋषी पत्नी ती सदा पती सेवा तत्पर ती काया वाचा मनोभावे पाहून ऐसी सुंदर वनिता मोहित होई देवेंद्र अवचिता स्वर्गी सदा भोगानंदी रमता तृप्तन अंतर्यांचे कपट मोहित होवे देवेंद्राने कुकुट रूपी बाग देणे गौतम ऋषी जाती प्रांत स्नाने तत्परतेने ते धवा संधी साधली देवेंद्राने धरी गौतम रूप मायाने अहिलेस करी काम याचना लंपटपणे ते धवा कामांतुरणा न लज्जा भय काम पीडित त्या परी होय पतिव्रतेसी स्पर्शावे केवी रवी उदय होण्यापूर्वी वासनांशे तयाच्या प्रकटवून मनामय अहिल्याच्या समांगमी रथ हो ऋषींच्या दृश्ये ए नजरेस कर्मकांडवरी जड बुद्धीने अहिलेस शापती अधीरतेने शतभंगे इंद्रासी शापाने देता ती गौतम ऋषी
मूळ अहिल्या जैसे तैशी पती शाप स्वीकारी आपसी तन मन जळवत होई ती जसी या कारणे तियेची अहिल्याचे लागता श्री रामचरणाचे पावन रजकन साचे घडे शक्ती सक्रमन परमात्मा श्री राम गुरु जो संस्कार असी महातरू पावतीसे पैल पारू भवसागरांचा हे परमभाग्य अहिल्येशी जेने प्रशुसून उद्धारले ती जसी भ्रमिष्टपण ऋषीवर्यासी जे होते घडले शिवोपासने सरे भ्रम शिवध्यायी श्री राम राम आदरी पतिव्रता धाम महिमा काय वर्णावा एवं अहिल्या पतिव्रता दोष नसे तिच तत्वा दोष देवेंद्राचा पुरती उर्मी वश गौतमाचाही तोची इंद्र पांडव रूपे जन्म विविध कर्म विपाके तापे बोध जगताप पापे अटळ सर्वनाश सच पत्नी तयाची प्रकटे द्रौपदी रूपसाची यज्ञकुंडी अयोनीच्या तिची कृष्णावरी अनन्य निष्ठा देश काल रूढीनुसार करणे लागे व्यवहार पाच पांडवात रूप हा एक साचार अभेद दृष्टी अयो निजेची नसे भोग प्रधानता वचन निभवने सर्वता तेने भगवंत प्रियता लाभली तियसे असता पंचवटी माझारी देखे सुवर्ण मृग जी नारी हट्ट त्यास्तव श्रीरामापाशी करी लीला पूर्ण कामाची मारीची राक्षस सुवर्ण मृग करी पाटलाग लक्ष्मणास सहार्थ सांग ध्वनी येई श्रीरामापरी राक्षस मायेने कपट करी आवाज ये श्रीरामापरी सीता लक्ष्मणास प्रेरी दुराग्रहाने ते धवा लीला जाणून लक्ष्मणाने केले अग्निमंत्र जपत रेखाटने म्हणे यात न उल्लंघने रक्षण तेने होईल जाता लक्ष्म तेथून दशानन ये साधू वेश घेऊन मागत अन्नदान येई घेऊन सीता ही रेखा रावणासी उल्लंघवेना म्हणे सीतेसी येथे द्याना सीता स्वरूपा अग्नित जाना ठेवी येई मायेरूपी एवं करावे अथितासी दान धर्म करावा हा गृहस्थ धर्म होई तरीच शर्म सांगणे शस्त्रांचे भिक्षा मिसे मायारूपी सीता कपटे रावण ती सरता लंकेत बंदी करिता घडे राम रावण युद्ध रावण पडता रणांगणी सोडविले सीतेत सन्मानिनी करावी अग्नि परीक्षा जनी म्हणे राघवाच ते धवा सीता प्रवेशता अग्नित विसर्जन माया रूप तेथ येई निज रूपा संवेत अग्नितून ते धवा रावणे हरली ती छाया अग्नित सीता लपवी काया अवघी ही देव माया दाविली लीला बोधास्त एवं आदर्श पतिवतेचा प्रकटे काय मने वाचा गुड योग मायेचा थांग नसे प्राकृत जना देवी तारा महाराणी जी पतिव्रता शिरोमणी निपोग्या प्रमाण मानुनी व्यवहारी वर्तिसे नूता विपती काळातही प्रेरी सदधर्म सततही पतीचे वृत कष्टदायक जरीही स्वसुखास्तव ती सोडेना आदी व्याधी उपादित पतिनिष्ठा तिची अबाधित वचन निभवी साक्षात अनुकूल पतीसी सर्वदा मंदोदरी पतिव्रता नारी मृदू वचने निर्धारी रामनास सतधर्म प्रेरी जरी तो अधर्म सोडेना टाकून राजमहल उद्याने सीतेचे अशोकवनी राहणे घडणे अप्रत्यक्ष मंदोदरी करणे जाणा तुम्ही सर्वता देवी शर्मा विभीषण पत्नी संपर्क तिचा अशोकवनी मृदू वचने जी सीता सात्वनी तत्पर असे सर्वदा दुराग्रह हस्तव रावणाच्या वळविना मना सीतेच्या स्वतः करी रावणाच्या वकिलीसही साधवी जाणता परब्रह्म राम जो रणांगणी धाडे मोक्षधाम तेनेची पंथे राक्षस श्रेय काम पावतील हे जाणून वर्तने रावणाचे समजून राम नित्य प्रात जाणून परब्रह्मा मंदोदरी संपूर्ण शरणांगत अंतरी वीरमाता वीरपत्नी जी स्वयं अष्टवधानी करी सहगमना लागूने चित्तभ्रमेना तिचे ऐसे पंचकन्याचे आचरण स्वसुख मोहन तयाना जान प्रिय निर्धार सत्यवचन जान सर्वदा तयाचे धर्म हाये वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी मनोनये भोगी त्यागी वरी वरी पाहुनी ऐकून हिताचे संत वचन जे धर्म रहस्य जान शंकर भटजी संतुषून विचारती विनयाने स्वामी श्रीस एक पती पत्नी एक पुरुषाप्रती आदर्श बहुभार्या बहुपती निंदनीय ना सर्वता उत्तरती तिरुमलदास साचीची रे तव कयास पत्नीसी विनाकारण त्रास देता बालविधुर सप्तजन्मी करिता एकाधिक विवासी नारी जन्म येई पुरुषासी पत्नी ही पुरुष जन्मासी येतात वासनाधिक्याने पूर्वजन्मीची अतृप्त वासना ठेविली ज्याने तो नरजन्मा घेऊन भोगणे त्यासी नाना अत्याचार त्या पुरुषाचे दलदली श्रुतता जेवी अधिकची रुतने होई तेवी व्यभिचार दोष खाई पापाची वाढव तिचे विविध जन्म घेऊनही पती पत्नी तीच असता पाई वासना संस्कार क्षीण होई कालचक्र प्रवाहात कित्येक घटना घडती जाती आश्चर्य वाटे परिकल्पना ती अज्ञानी श्रद्धा असते ती गोवे
होवी संसार चक्रात धर्माचरण ज्याचे त्याने करता वासना शिनवणे घडे भक्ती समर्पण श्री दत्त चरणी सर्वदा लावी कलह पती पत्नीत तो नपुसुक पुढील जन्मात होऊन संसार सुख वंचित दुःख अत्यंत भोग तसे मी सुखी हसावे सर्वांना असे मनीची वासना त्यासाठी प्रयास नाना करिता प्राणी मात्र कशी येते दुष्ट वासना केवळ विचारे जी टळेना काय करावे उपाय त्यांना टाळण्यास तव सहजतेने ऐसे विचारता शंकर भट तिरुमलास सांगती स्पष्ट समजून वर्तता नीट कल्याण हो सर्वांचे शरशय्ये भीमाचार्य असता सांगती युधिष्ठिरास उपदेशिता घडत कुकर्म असता विरोधावे वा सोडावे स्थळे ऐकले ते द्रौपदीने मनी म्हणे हे बोलणे परोपदेश म्हणे मिरवणे हासली ती उपहासे जाणूनी पितामह म्हणती अवश्य माझे मनी खती जेव्हा द्रौपदीवर अन्याय येती सभे माझी जाहला ते समयी मज आश्रया दुर्योधनाचा होता प्रश्न कुसंगे अन्न सेविता जाय सद्बुद्धी लयाशी शरपंजरी पडता दो मासे गेले ते अशुद्ध रक्त खास बुद्धी होई निर्दोष त्या कारणे ज्ञानोदय हो अन्न नसावे तमोगनी अन्न नसावे रजोगनी अन्न नसावे विषय चिंतनी प्राशिता सिद्ध करिता मांसाहार स्तव हत्येचे घडे पातक सुडाचे उठे तीव्र मृत जीवाचे स्पंदन दुःख जायचे शेळी खाणारा शेळी होई शेळी सुडास्तव मानव होई पुनर्रपितो शेळी खाई सूड चक्रावर्तन असे महात्व पुण्य समाधान खंडे दुष्ट चक्रावर्तन शुंभ स्पंदे असो विश्व भरून कल्याण सर्वांचे सर्वदा शुभ स्पंद समाधाने पीडामय स्पंद अशुभ वासने शुभ स्पंदे श्रीपाद स्मरणे शाश्वत सुख सर्वता पीठिकापुरी वास्यांचे पुण्य पाप होईल फलदायी आपोआप श्रीपाद स्मरणे बाप भाग्य दे उदयाला जाणिले हे ज्याने श्रीपाद श्रीदत्त म्हणून होता अनन्य श्रीचरणी य परधन्य तयाचे एवं नाकारिले हो जयांनी ते अधिकची पापी तयानी वाढविले पाप करुणी निंदे रवा पावले अज्ञान तरी मौन भले न कीजे निंदा हार फुले नसता नसो धंबामुळे हानी हो विशेषी दांभिक निंदक जे जाण तया दुःख व्याधी अतिराधून नरकवास त्या पूर्ण कल्पना लोप पावे तो विचित्र श्री दत्तांची योग शक्ती स्मरण मात्रे संतुष्टिनी मुक्ती देई भक्ता स्वरूपासक्ती अमोघ दानी जी असे मनोरथ त्यांचे संपूर्ण सरे ज्ञानाज्ञान बंधन पुत्र पौत्र सह आपण क्रीडेत स्वानंदवरी श्रीपाद स्वरूप अग्निसमवारी द्वैतशीत परमयत योग ज्ञानीचे हे धाम वर्णवेना स्वरूप ते श्रीपादुका संकेत तयाचा वेदान वर्णावे महिमा तैताचा आनंदी अनंत प्रभूचा थांग कैसा लागेल युगे आली गेली आदिंत लीला भली दत्त लीला अखंड चालली श्रीपाद रूपे ती कलियुगी पिठकापुरी येती अवधूत जे बोलोमंत पिशाच वत पापशयास्तव शिव्या देत अनुग्रहार्थ भक्तांना त्यांनी करिता स्तुती होई पुण्यशय अंतिपुरवासी त्या पुसती कोटे स्वयंभ दत्तमूर्ती ते सांगती तीर्थाटन करून ते श्री नदीत पडून असती त्या शोधून ग्रामजन आणती पुन्हा प्रतिष्ठा श्री दत्तमूर्तीची सुमती अप्पल राजू शर्मा हस्ते सांची करविता बापानार्य महोत्सवाची कथा किती वर्णावी पीठिकापूर हे स्वर्गाने नटले अवघे चैतन्याने आनंद धामाने कृतर्ता संपूर्ण श्री दत्तमूर्ती पुन्हा प्रतिष्ठा दिनी बापांचार्य सिद्धासी पुढे लागूनी पार्थिता आले हे भूनी घडले ते ऐक कथा 2 वर्षाच्या श्रीपाद बाळ मामा अजस्वे चाले खेळ कधी मांडीवर बाळ स्वानंद शिका खेळीत असे कधी व्यंकटपा खांद्यावरी कधी शिकेसह खेळ करी पाहून सिद्ध मंद हास्य करी तत्क्षणी समाधी लागे तया सायनाचार्य वंश पुढील शताब्दी भावे गोविंद दीक्षित तजावरी महामंत कृतकृत्य भावे तुम्ही आता ऐकोनी श्रीपाद वचना आनंदे अश्रुधारा सिद्ध लोचना घेई तो अंकावरी श्रीपादांना प्रेम भरे ते दवा श्रीपाद वदती चरण सिद्धाचे तो आश्चर्य मने त्याचे श्रीपाद वदती तुम्ही परंपराचे व्हाये तृतीय शिष्य श्रीकृष्ण सरस्वती नामे ख्यात काशी क्षेत्र सकल धर्मोद्धारार्थ साक्ष्य विश्वनाथ अन्नपूर्णा साक्षात असेल ते दवा पुढीलावतारी मीनू सिंह यती स्वीकारीन संन्यास तव हस्ती काजे पुत्र वात्सल्य तव पोटी उठे निष्काम प्रेमे ऐकुने श्रीपाद अनुग्रहवाणी आचार्य आनंद सकळाम मनी अगाध महिमा श्रीपाद करिणी आगमा निगमा न कळे जी लाभे लक्ष्मी कृपा कटाक्ष होई प्रारब्ध कर्मनाश बिंबंत अंतरी अध्यास श्रीपाद वल्लभे कृपेने इत श्रीपाद चरित्रामृत शंकर भटजी संमंत श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु माऊली चरणार्पण नमस्तु. अध्याय 11 संपूर्ण. तर मित्रांनो,
येथे 11वा अध्याय संपूर्ण झाला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला 10 ने 11 अध्याय आवडले असतील. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.